पहिल्यांदा मेंटॉर आणि गुरु यातला फरक ओळखला पाहिजे. गुरु हा वेगळा असतो. गुरु हा निस्वार्थी असतो. तो अपेक्षा करत नाही, आणि जो अपेक्षा करत नाही तोच गुरु असावा तुमचा. पण मेंटॉर हा स्किलफुल असावा, अनुभवी असावा, त्याच्याकडे ज्ञान असावं, नाही का. असे मेंटॉर तुम्हाला निवडावेच लागतील. आणि मेंटॉर निवडताना मेंटॉरला पण खर्च आहे. तुम्ही त्याच्याकडे जाताय तर तो तुमच्यासाठी काम नाही करणार आहे. आपल्याला काय अपेक्षा असतं, म्हणजे मी पण कन्सल्टंट म्हणून जातो, त्याला बरेच लोकांना अपेक्षा असते की मी प्रत्यक्षात काम करावं. मी नाही करणार. हे माझ्या इतक्या वर्षाच्या एक्सपर्टीचे पैसे, त्या वर्षाच्या मेहनतीचे पैसे, त्याच्या वेळेचे पैसे, त्या वेळेची ती व्हॅल्यू आहे. त्यामुळे तुम्ही मेंटॉर निवडताना तो अभ्यास करा की त्यांचं ह्या क्षेत्रातलं योगदान काय आहे, ह्या क्षेत्रातली अचिव्हमेंट काय आहे. मेंटॉर इज लाईक अ सर्व्हिस पर्सन फॉर यू. इट इज ऍज गुड ॲज अ व्हेंडर. गुरु म्हणू नका त्यांना. चांगल्या पैशात चांगला मेंटॉर येणार, बट डिपेंड त्याचा पोर्टफोलिओ काय आहे. जसं तुम्ही एखादा एम्प्लॉय निवडता तसंच तुम्हाला मेंटॉर निवडायचा. अगेन इमोशनल होण्यात काही अर्थ नाहीये, किंवा खूप सोशल मीडियावरती फॉलोअर्स आहेत म्हणून पण तो मेंटॉर काही कामाचा नाहीये. त्यामुळे मेंटॉर निवडताना ह्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज आणि खऱ्या अर्थाने अनुभव तुमचा हा मला वाटतं सगळ्यात मोठा मेंटॉर होऊन जातो तुम्हाला.